नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज मी आपल्यासाठी घेऊन आलोय आकारिक मूल्यमापन सत्र 2 म्हणजेच द्वितीय घटक चाचणी इयत्ता 5वी विषय आहे इंग्रजी। या इंग्रजी विषयाचा येऊ शकणारा पेपर आणि त्या पेपर मधील आलेल्या प्रश्नांची लिहू शकणारी उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यामुळेच हा व्हिडिओ सुरू करण्याच्या पूर्वी हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राइब करून घ्या आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर पूर्ण 5वीच्या विद्यार्थ्यांना आपण शेअर करा। चला तर मग यातील प्रश्न पाहूया आणि त्यांची उत्तरे कशी लिहायची तेही पाहूया। पहिला प्रश्न विचारलेला आहे बघा, यामध्ये राईट एनी 2 पेअर्स ऑफ वन मेनी म्हणजे एक आणि अनेक अशी तुम्हाला जोडी लिहायची आहे, म्हणजे सिंग्युलर आणि प्लुरलची। एक जोडी आपण लिहू शकतो यामध्ये लिफ लिव्स आणि दुसरी जोडी लिहू शकतो आपण बॉय बॉयज। तर अशा पद्धतीने आपण वन अँड मेनी लिहू शकतो। क्वेश्चन 2 काय विचारलेला आहे बघा, राईट रायमिंग वर्ड फ्रॉम फॉलोविंग वर्ड्स। यामध्ये तुम्हाला ब्रॅकेटमध्ये काही शब्द दिलेले आहेत, त्यामध्ये तुम्हाला 3 असे एकमेकांचे रायमिंग वर्ड्स लिहायचे आहेत। जसं एक पहिला घेऊ आपण गेम, त्याचा रायमिंग वर्ड आहे नेम, पुन्हा एक रायमिंग वर्ड येतो त्याच्यामध्ये केम। दुसरा शब्द घेऊ आपण या ठिकाणी बॉय, त्याचा रायमिंग वर्ड लिहू आपण जॉय आणि तिसरा एक रायमिंग वर्ड त्याचा लिहू आपण टॉय। ठीक आहे, तर अशा पद्धतीने ते आपण रायमिंग वर्ड्स लिहिणार आहोत। त्यानंतर यामध्ये समोर जाऊया। क्वेश्चन 3 काय म्हणतोय बघा, राईट एनी 2 नेम ऑफ द फॉलोविंग शेप्स। खाली दिलेले जे शेप्स आहेत त्यांचे कोणतेही 2 नावं लिहा, म्हणजे कोणत्याही 2 शेप्सचे तुम्हाला नाव लिहायचे आहेत। तर पहिला जो शेप आहे त्याला म्हणू आपण स्टार आणि दुसरा शेप आहे तो आहे एरो, तिसरा शेप आहे तो आहे ट्रायंगल। ठीक आहे, तर यापैकी आपण कोणतेही 2 लिहू शकतो। त्यानंतर क्वेश्चन 4 काय म्हणतो बघा, राईट 2 मिनिंगफुल सेंटेन्सेस यू मेक। कोणतेही 2 असे अर्थपूर्ण तुम्ही वाक्य बनवा आणि ते लिहा। एक वाक्य आपण बनवू शकतो आय लाईक टू प्ले क्रिकेट, एक वाक्य आपण बनवलं। दुसरं वाक्य लिहू आपण माय स्कूल बिल्डिंग इज व्हेरी बिग। अशा पद्धतीने कोणतेही 2 मिनिंगफुल सेंटेन्स आपण या ठिकाणी लिहू शकतो। क्वेश्चन 4 झालेला आहे। क्वेश्चन 5 कडे आपण जाऊया आता। क्वेश्चन 5 काय म्हणतोय, यूज युअर इमॅजिनेशन अँड राईट एनी वन व्हॉट दीज ॲनिमल्स से। खाली ब्रॅकेटमध्ये तुम्हाला 4 शब्द दिलेले आहेत, कॅट, काऊ, शीप आणि डॉग। तर यांचे आवाज कसे असतात, त्या आवाजांना आपण काय म्हणतो, त्यापैकी कोणता एक लिहायचा आहे। मी तुम्हाला 2 सांगतो। एक आहे कॅट, तर कॅट जो आवाज काढते त्याला म्हणतो आपण म्यूज MEWS आणि डॉग जो आवाज काढतो त्याला म्हणतो आपण बार्क BARK। क्वेश्चन 6 पाहूया, राईट अपोजिट वर्ड्स ॲज यू नो। तुम्हाला असलेले माहीत कोणतेही 2 अपोजिट वर्ड्स लिहा। तर यामध्ये 2 अपोजिट वर्ड्स कोणते लिहू शकतो आपण, सोपे घेऊया। एक लिहू आपण फादर, त्याच्या अपोजिट लिहू मदर। दुसरं लिहू आपण या ठिकाणी व्हाईट, त्याच्या अपोजिट लिहू आपण ब्लॅक। ठीक आहे। क्वेश्चन 7 काय म्हणतोय बघा, ट्राय टू राईट ॲज मेनी रिलेटेड वर्ड्स ॲज यू कॅन। एक शब्द दिलेला आहे स्कूल, त्या स्कूल या शब्दाशी रिलेटेड शब्द तुम्हाला लिहायचे आहेत। स्कूल, मग कोणती स्कूल राहू शकते, एक लिहू आपण प्रायमरी स्कूल, दुसरी लिहू आपण हाय स्कूल, तिसरी लिहू आपण या ठिकाणी मिडल स्कूल आणि एक चौथी लिहू आपण माय स्कूल। तर अशा पद्धतीने त्याच्याशी संबंधित 4 कोणतेही शब्द तुम्ही लिहू शकता। क्वेश्चन 8 काय म्हणतोय बघा, कंप्लीट द फॉलोविंग सेंटेन्सेस। तुमच्या मताने तुम्हाला ते दिलेले वाक्य पूर्ण करायचे आहे। जसं पहिलं आहे आय एम गोइंग टू, मग लिहू आपण या ठिकाणी मार्केट, आय एम गोइंग टू मार्केट। दुसरा प्लीज आहे, त्याच्या समोर कंप्लीट करू प्लीज लिसन टू मी। ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्ही ते वाक्य तुमच्या पद्धतीने कसेही कंप्लीट करू शकता। क्वेश्चन 9 काय म्हणतोय बघा, क्वेश्चन 9 मध्ये काय म्हटलेलं आहे,
राईट द नेम ऑफ टूल्स यूज इन किचन और कुकिंग. किचनमध्ये किंवा कुकिंगमध्ये आपण जी साधने वापरतो, अवजारे, टूल्स, त्यांची 2 नावे लिहा. एक लिहू शकतो आपण यामध्ये स्पून, SPOON स्पून. दुसरं लिहू शकतो आपण यामध्ये कुकर, COOKER. ठीक आहे. क्वेश्चन 10 पहा. राईट कंप्लीट कन्व्हर्सेशन्स फॉर फॉलोविंग सिच्युएशन्स. दिलेली जी सिच्युएशन आहे ती कंप्लीट करण्यासाठी तुम्हाला एक कन्व्हर्सेशन लिहायचं आहे, दोघांचंही एक एक. मग मुलगी जी गर्ल दिसते तुम्हाला ती काय म्हणेल, हाय, व्हॉट इज युअर नेम. त्यावर मुलगा म्हणेल, हॅलो, माय नेम इज विवेक. तर अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता, या दोघांमधलं जे कन्व्हर्सेशन आहे ते कंप्लीट करू शकता. तर आशा करतो की आजचा हा जो व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ नक्कीच आपल्याला आवडला असेल. या व्हिडिओमध्ये मी काय घेऊन आलो होतो आपल्यासाठी, आकारिक मूल्यमापन सत्र 2 म्हणजेच द्वितीय घटक चाचणी इयत्ता 5वी विषय इंग्रजी याचा येऊ शकणारा पेपर आणि त्या पेपरची येऊ शकणारी उत्तरे. व्हिडिओ नक्कीच आपल्याला आवडला असेल अशी मी अपेक्षा करतो. त्यामुळे या व्हिडिओला एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करायला आपण विसरू नका. आणि हे चॅनल म्हणजेच एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राईब करायलाही विसरू नका. चला तर मी आपली आता रजा घेतो. सर्व माझ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणींना माझा नमस्कार.